नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जगभरातल्या हुकुमशहांवर जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्याबद्दल निश्चितपणे चर्चा होते. त्याची अय्याशी, त्याचा सनकीपणा आणि जनतेवर किम जोंग करत असलेले दहशतीचे प्रयोग याबाबत लोक भरभरून बोलत असतात. परंतु भारतातल्या गांधी नेहरू घराण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर अनेक किस्से या किम जोंगला टक्कर देणारे आहेत. हा देश म्हणजे आपल्या बापाची मालमत्ता आहे असा या परिवाराचा अढळ विश्वास होता आणि त्याच्यामुळे नौदलाची जहाजं हा परिवार शाही पिकनिकसाठी घेऊन जात असे, सोबत आपल्या मित्रमंडळींना सुद्धा नेत असे आणि मग नौदलाचे जवान या शाही परिवाराच्या मित्रमंडळासाठी एखाद्या वेटरसारखे राबत असत. इंदिरा गांधी या परिवाराच्या अत्यंत प्रभावी सदस्या आणि त्यांच्यासाठी 1978 साली काँग्रेस कार्यकर्त्याने एका विमानाचं अपहरण केलं होतं. खरं तर या गुन्ह्यासाठी त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे होती, परंतु छुटपुट शिक्षा होऊन मामला रफादफा झाला आणि या काँग्रेस कार्यकर्त्याला गांधी परिवाराकडून विधानसभेचं तिकीट बक्षीस म्हणून मिळालं. हा सगळा घटनाक्रम आठवण्याचं कारण असं आहे की त्या भोलानाथ पांडे या कार्यकर्त्याचं काल निधन झालं. हा देश म्हणजे आपल्या बापाची मालमत्ता आहे आणि आपण या देशाचे अनभिषिक्त सम्राट आहोत, हा गैरसमज जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून गांधी नेहरू घराण्याने जोपासलेला आहे. हा गैरसमज झिरपत आता थेट राहुल गांधी यांच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण या देशाची नंबर 1 फॅमिली आहोत, आपण या देशाचे सम्राट आहोत, या गैरसमजातून या परिवाराचे सदस्य कायम वावरत असतात. सोनिया गांधी आज काँग्रेस पक्षाच्या एक खासदार आहेत. याच्यापेक्षा त्यांचं राजकीय स्थान मोठं नाही आहे. तरीसुद्धा देशाच्या पंतप्रधानांचा जो निवासस्थान आहे त्या निवासस्थानापेक्षा मोठं निवासस्थान 10 जनपद आज सोनिया गांधी वापरताना दिसतात. गेली 30 वर्ष त्या या निवासस्थानामध्ये मुक्काम ठोकून आहेत. या परिवारावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. अनेक आरोपामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, परंतु त्यांना हात लावण्याची हिंमत ना या देशाचे सत्ताधारी दाखवत ना या देशाची न्यायसंस्था. काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये या देशामध्ये अनेक कांड घडली, परंतु ही कांड कायम सौम्य करून जनतेच्या समोर आणण्यात आली. 1984 साली या देशामध्ये दिल्लीत शीखांचं सगळ्यात मोठं हत्याकांड झालं. या हत्याकांडामध्ये जवळजवळ 4000 शीख बांधव बळी पडले. अनेक महिलांवर अत्याचार झाले, अनेक घरांची जाळपोळ झाली आणि या हत्याकांडाचा जो म्होरक्या होता काँग्रेस नेता जगदीश टाईटलर, त्याला आजही शिक्षा झालेली नाही आहे. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत, त्याच्या विरोधात प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, परंतु इतकं सगळं होऊन सुद्धा जगदीश टाईटलर यांना सजा देण्याची हिंमत या देशाची न्यायसंस्था दाखवू शकली नाही. आता कुठे मोदींच्या कार्यकाळामध्ये या प्रकरणाला गती आलेली आहे आणि जगदीश टाईटलर यांना शिक्षा होऊ शकेल अशा प्रकारची एक आशा शिखांमध्ये निर्माण झालेली आहे. असाच एक विस्मरणात गेलेला किस्सा 1978चा. या किस्साची आठवण होण्याचं कारण म्हणजे या किस्साचा जो प्रमुख खलनायक आहे भोलानाथ पांडे, त्याचं काल निधन झालं आणि त्याच्या निमित्ताने ही बातमी सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या किस्साला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. या देशामध्ये सर्वप्रथम एका विमानाचं अपहरण झालं होतं. हे अपहरण झालं आपल्या वैयक्तिक निष्ठा दाखवण्यासाठी. इंदिरा गांधींवर आपल्या किती निष्ठा आहेत, संजय गांधी यांच्यावर आपल्या किती निष्ठा आहेत हे दाखवण्यासाठी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने या विमानाचं अपहरण केलं होतं. हवाई सुरक्षेचे 3 तिरा वाजवले होते. सर्वसामान्य जनतेचं जे व्यक्तिस्वातंत्र्य असतं ते व्यक्तिस्वातंत्र्यसुद्धा या घटनेमुळे वेठीस धरण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रामध्ये जनता पार्टीचं सरकार होतं आणि या सरकारला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न या हायजॅकच्या माध्यमातून करण्यात आला होता. 20 डिसेंबर 1978 हा दिवस कॅलेंडरच्या अन्य तारखांप्रमाणे कदाचित लोकांच्या विस्मरणात गेला असता, परंतु युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे या दुक्कलीमुळे हा दिवस लोकांच्या कायम लक्षात राहिला. लखनौवरून एअर इंडियाचं IC 410 हे विमान दिल्लीला उड्डाण करत होतं. या विमानाने उड्डाण केल्यानंतर भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे हे काँग्रेसचे कार्यकर्ते कॉकपिटमध्ये शिरले आणि तिथून त्यांनी जाहीर केलं की या विमानाचं अपहरण करण्यात आलेलं आहे. या भोलानाथ पांडेच्या हातामध्ये खेळण्यातलं एक पिस्तूल होतं आणि त्या पिस्तुलाचा धाक दाखवून या विमानाचं त्याने देवेंद्र पांडे या साथीदाराच्या सह अपहरण केलं. हे दोघेही इंदिरा गांधी जिंदाबाद आणि संजय गांधी जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा देत होते आणि त्यांनी मागण्या केल्या की इंदिरा गांधींची त्वरित सुटका करण्यात यावी. इंदिरा गांधी आणि संजय गांधी या दोघांवर जनता पार्टीच्या सरकारने जे आरोप ठेवलेले आहेत, जे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते सगळे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि मोरारजी देसाई जे जनता पार्टीचे नेतृत्व करत होते, देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
या विमानामध्ये 132 प्रवासी प्रवास करत होते. जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणारे धर्मबीर सिन्हा आणि ए.के. सेन हे 2 मंत्रीसुद्धा या विमानातून प्रवास करत होते. वैमानिक होते M.N. भट्टीवाल. हे दोघे कॉकपीटमध्ये शिरले आणि त्यांनी वैमानिकाला त्या खेळण्यातल्या पिस्तुलाच्या साह्याने धमकावलं. त्याला सांगितलं की हे विमान तू नेपाळच्या दिशेने घेऊन जा. सुदैवाने वैमानिक निडर होता, शहाणा होता, त्याने नकार दिला. मग त्याला सांगण्यात आलं की हे विमान बांगलादेशमध्ये घेऊन जा. त्याने पुन्हा एकदा नकार दिला. अखेर हे विमान वाराणसीमध्ये लँड झालं आणि या दोघांनी शरणागती पत्करली. त्यांची रवानगी तिहार तुरुंगामध्ये करण्यात आली आणि छुटपुट सजा होऊन हा मामला रफादफा करण्यात आला. सध्या आपण ज्या जगात जगतोय त्या जगाला दहशतीची काळी किनार आहे. दहशतीचे हे खेळ जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नित्य नियमाने सुरू असतात. जणू दहशतवाद्यांनी सगळ्या जगालाच वेठीला धरलेलं आहे. विमान अपहरण हा शब्द जरी उच्चारला तरी सर्वसामान्यांच्या काळजाला कापरं भरतं, कारण या शब्दामागचा इतिहास असाच आहे. 1985 साली कॅनडाहून भारतात येणाऱ्या एका विमानाला घातपाताने उडवण्यात आलं. अनेक प्रवाशांचा बळी गेला. 1999 काठमांडूहून दिल्लीमध्ये येणाऱ्या एअर इंडियाच्या IC-814 या विमानाचं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि 19 प्रवाशांच्या मोबदल्यामध्ये मसूद अझर या खतरनाक दहशतवाद्यासह आणखी काही दहशतवाद्यांची सुटका करून घेतली. अल कायदाने अमेरिकेवर केलेल्या 9/11च्या हल्ल्याची तर सगळ्या जगामध्ये चर्चा झाली. विमानाच्या माध्यमातून अमेरिकेतल्या ट्विन टॉवरना लक्ष्य करण्यात आलं. शेकडो लोकांचा बळी घेण्यात आला. अमेरिकी नागरिकांचा सुद्धा थरका बुडावा, अमेरिकी सरकार हादरावं अशा प्रकारचा हा हल्ला होता. आणि या हल्ल्यानंतरच अमेरिकेने अल कायदाला मोडीत काढण्यासाठी अफगाणिस्तानची मोहीम हाती घेतली. विमान अपहरण हे दहशतवाद्यांच्या हाती आलेलं एक अमोघ शस्त्र बनलेलं आहे. जगातल्या अनेक देशांनी विमान अपहरणाची दाहकता अनुभवलेली आहे. परंतु भारतामध्ये जे 1978 साली विमान अपहरण झालं त्या प्रकरणामध्ये गुंतलेले भोलेनाथ पांडे आणि देवेंद्र पांडे हे बागेत फिरून यावं तसे तुरुंगात जाऊन आले. आणि धक्कादायक बाब पुढे आहे. काँग्रेस पक्षाने या दोघांना उत्तर प्रदेश विधानसभेचं तिकीट दिलं. भोलानाथ पांडे ज्याने खेळण्यातलं पिस्तूल घेऊन विमानाचं अपहरण केलं होतं तो उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेला. भोलानाथ पांडे याने जिंकलेली ही शेवटची निवडणूक. त्याच्यानंतर तो कधीही निवडणूक जिंकू शकला नाही. परंतु काँग्रेसमध्ये त्याचा दबदबा मात्र कायम राहिला, कारण गांधी परिवाराच्या सदस्यांचा या भोलानाथ पांडेवर वरदहस्त होता. या परिवाराने त्याला कायम रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामुळे पक्षामध्ये त्याचं वजन कायम राहिलं. जनता पार्टीचं सरकार पुढे आपल्या कर्माने कोसळलं असलं तरी ते जनतेने निवडून दिलेलं सरकार होतं. मोरारजी देसाई हे जनतेने निवडून दिलेले लोकशाही मार्गाने पदावर आलेले पंतप्रधान होते. इंदिरा गांधींनी या देशावर जी आणीबाणी लादलेली त्या आणीबाणीच्या विरोधात देशातल्या जनतेने मतपेटीच्या द्वारे उठाव केला होता आणि इंदिरा गांधी यांना त्यांच्या पदावरून खाली खेचलं होतं. त्यामुळे हे जे मतदान होतं ते इंदिरा गांधी यांच्या लोकशाही कारभाराच्या विरोधात होतं. हे घटनेला मजबूत करणारं मतदान होतं. अशा लोकनियुक्त सरकारच्या पंतप्रधानाला त्याचा राजीनामा घेण्यासाठी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशामध्ये विमान अपहरण केलं आणि या देशाची लोकशाही बुडवण्याचा प्रयत्न केला. जनतेने या देशामध्ये केंद्रामध्ये निवडून दिलेल्या पहिल्या गैर काँग्रेसी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा हा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न लोकशाही मार्गाने अजिबातच झालेला नव्हता. ज्या कार्यकर्त्यांनी दहशतीच्या मार्गाचा वापर करून हे लोकनियुक्त सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाने, गांधी परिवाराने आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्यांना मोठेपणासुद्धा दिला. त्यांचं वजन पक्षामध्ये सतत वाढतं राहील याच्यासाठी प्रयत्न केला. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे उठसूट देशातली लोकशाही धोक्यात आहे अशा प्रकारचा दावा करत आहेत. ही लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी जणू कंबर कसली आहे आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी त्यांनी जणू केंद्र सरकारच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे अशा प्रकारचा आव ते स्वतः आणतात आणि त्यांचा पक्षसुद्धा आणत असतो. प्रत्यक्षात त्यांच्या घराण्याचा इतिहास जर पाहिला तर तो इतिहास लोकशाही पायदळी तुडवण्याचा आहे आणि संविधानाला नख लावण्याचा सुद्धा आहे. भोलेनाथ पांडे यांच्या निधनामुळे 1978च्या त्या घटनेला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. घटना तशी फार जुनी नाही आहे, 46 वर्षापूर्वीची घटना. राहुल गांधी यांचं वय तेव्हा 8 वर्षाचं असेल. म्हणजे राहुल गांधी तेव्हा धुत्या वयाचे नव्हते, कळत्या वयाचे होते. कानावर आलेल्या बातमीचा अर्थ समजण्या इतपत त्यांचं वय होतं. आणि नंतर निश्चितपणे म्हणजे जसे राहुल गांधी यांचं वय वाढत असेल अनेकदा ही घटना त्यांच्या निश्चितपणे कानावर आली असेल. या घटनेला निश्चितपणे त्यांच्यासमोर उजाळा मिळाला असेल. त्यामुळे राहुल गांधी जेव्हा जेव्हा देशातली लोकशाही संकटात आहे अशा प्रकारचा दावा करतात, नरेंद्र मोदी हुकुमशाह आहेत अशा प्रकारचा दावा करतात, त्याच्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पायाखाली काय जळतं आहे हे एकदा निश्चितपणे तपासून पाहावं. त्यांच्या वडिलांचे कारनामे, त्यांच्या आजीचे कारनामे आणि त्यांच्या पणजोबांचे कारनामे काय होते याचा निश्चितपणे अभ्यास करावा. देशातली लोकशाही धोक्यात आहे अशा प्रकारचा दावा करण्यापूर्वी राहुल गांधी
यांनी त्यांच्या परिवाराने, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजीने, त्यांच्या पणजोबांनी या देशातली लोकशाही संकटात आणण्यासाठी, या देशाच्या संविधानाला नख लावण्यासाठी जे जे चाळे केले आहेत, जे जे कारनामे केले आहेत, त्या कारनाम्यांची देशवासियांच्यासमोर माफी मागण्याची गरज आहे. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंटसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.